नमस्कार. हो, तुम्ही शून्य आहात आणि शून्यातून तुम्हाला विश्व निर्माण करायचं आहे. झिरो टू हिरो व्हायचं आहे. त्यासाठी तुम्हाला भाषण आलं पाहिजे. तुम्ही सुद्धा बनवू शकता भाषणाने हिरो. हो, तुम्ही भाषणानं हिरो होऊ शकता. तुम्ही भाषणामुळे हिरो होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला चांगलं भाषण आलं पाहिजे. भाषणाने अनेक लोक हिरो झाले. बघा की तुम्ही जर निरीक्षण केलं ना, तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना, की भाषणानं किती लोक हिरो झाले आणि भाषण येत नाही म्हणून किती लोक झिरो झाले. काही राजकीय नेत्यांची पोरं तुम्ही नजरेसमोर आणा, काही राजकीय नेत्यांची मुलं तुम्ही नजरेसमोर आणा. त्यांचे वडील चांगले वक्ता होते, चांगले वक्ते होते, चांगले भाषण करणारे होते, पण पोरांना भाषण जमत नाही म्हणून त्यांची प्रगती कमी आहे आणि प्रगती नाहीच पण आता अधोगती होत 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 जात आहे. असं तुम्हाला राजकारणात बऱ्याच घराण्यात बघायला मिळेल. हो, आणि असेही काही लोक दिसतील तुम्हाला एक दुसरी बाजू, की राजकारणात तो कुठेच नव्हता पण भाषणानं हिरो झाला आणि राजकारणामध्ये चांगली चांगली पदं त्यानं मिळवली. आता तुम्ही निरीक्षण करा, तुम्ही ऑब्झर्व करा. मी एक सुंदर नाव सांगेल. भाषणातून हिरो झाले आणि ते गृहमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. आठवतंय तुम्हाला सुद्धा? होय, बरोबर आहे. अगदी रोजगार हमीच्या कामावर काम करणारं एक व्यक्तिमत्व. तुम्ही नाव कमेंटमध्ये टाका. नाव तुम्ही कमेंटमध्ये टाका. नाव आहे स्वर्गीय RR आबा. भाषणानं हिरो झाले आणि उपमुख्यमंत्रीसुद्धा झाले, गृहमंत्रीसुद्धा झाले, फक्त भाषणानं. हो, भाषणाला म्हणजे त्यांच्या वक्तृत्वाला त्यांच्या कर्तृत्वाची जोड मिळाली आणि त्यांचं नेतृत्व लोकांनी स्वीकारलं. म्हणजे वक्तृत्व हा नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा पायाचा आहे. भाषणानं हिरो झाले विलासराव देशमुख. ग्रामपंचायत सरपंचापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत भाषणानं हिरो झाले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. भाषणानंच हिरो झाले. आता ही लोक भाषणाने हिरो झाली, पण काही लोक भाषण येत नाही म्हणून झिरो सुद्धा झाली. हिरो टू झिरो असा उलटा प्रवास सुद्धा काही लोकांनी केला, फक्त भाषण येत नाही म्हणून. काही लोकांनी मात्र झिरो टू हिरो असा प्रवास केला भाषणाच्या जोरावर. भाषणाचं किती महत्त्व आहे, भाषण किती गरजेचं आहे, वक्तृत्व किती गरजेचं आहे. बरं, फक्त राजकारणातच महत्त्वाचं आहे असं नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा, तुम्हाला वक्तृत्व गरजेचं आहे. विश्वास नांगरे पाटील त्या पद्धतीचे इतरही अधिकारी झाले आहेत, पण विश्वास नांगरे पाटील हे नाव मात्र सगळ्यांना माहिती आहे. कारण विश्वास नांगरे पाटील सुद्धा भाषणानं हिरो झाले आणि त्यांच्या क्षेत्रात ते सगळ्यांनाच माहीत झाले. त्यांच्या क्षेत्रात ती एक व्यक्ती अशी आहे ती सगळ्यांना माहिती आहे. पुढचं उदाहरण, मास्तर तर भरपूर आहेत, पण कराळे मास्तर, कांगणे मास्तर सगळ्यांना माहिती आहेत ना. भाषणानं बोलण्यानं हिरो झाले. किती उदाहरणं द्यायची तुम्हाला. डॉक्टर तर भरपूर आहेत, पण स्वागत तोडकर हिरो झाले, बोलण्यानं हिरो झाले. लक्षात ठेवा, तुम्ही शिक्षक असू द्यात, डॉक्टर असू द्यात, वकील असू द्यात, प्राध्यापक असू द्यात, व्यावसायिक असू द्यात, तुम्ही कुणीही असू द्यात हो, पण तुम्हाला भाषणानं हिरो होता येतं. इकडं संभाजीनगरला एक बाबा वडापाव विकत होते. म्हणजे खाणार का देणार, खाणार का नेणार असं म्हणायचे ते. आणि भाषणानं ते भाषण करत करत वडापाव विकायचे. त्यांचा व्यवसाय मोठा झाला. अहो, तुम्ही बोलाल ना तरच टिकाल, अथवा या जगाच्या बाजारात बेभाव विकाल. भाषणानं सुद्धा हिरो होता येतं. या जगात तुमच्याकडे जर भाषण असेल ना तर तुमची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही कोणीही असाल, डॉक्टर असाल, वकील असाल, शिक्षक असाल, तुम्हाला
0 to हिरो होता येतं जर तुमच्याकडे भाषण कला असेल तर. हो, ही एक कला आहे. आधी मान्य करा तुम्ही की ही एक कला आहे आणि कला विकसित करता येते, कला डेव्हलप करता येते, कला शिकता येते, कला चांगल्या प्रशिक्षणातून विकसित करता येते. चांगल्या ट्रेनरकडे जाऊन तुम्ही परफेक्ट होऊ शकता. चांगल्या ट्रेनरकडे जाऊन तुम्ही 0 to हिरो करणारं चांगलं भाषण शिकू शकता. आणि आता या जगात काहीच अशक्य नाही, या दुनियेत काहीच अशक्य नाही. सगळं काही मिळतं तुमच्याकडे जर शिकण्याची इच्छाशक्ती असेल तर. हो, पुणे मुंबईला तर अगदी परफेक्ट तुम्हाला परफेक्ट बनवणारे भाषण कला ट्रेनिंग सेंटर आहेत आणि त्यामध्ये आमचं सुद्धा तुम्हाला परफेक्ट करणारं, तुम्हाला 0 to हिरो बनवणारं प्रशिक्षण पुणे मुंबईमध्ये तुम्हाला करता येईल. त्यासाठी तुम्हाला योग्य ते प्रशिक्षण जॉईन करावं लागेल. प्रशिक्षण जॉईन करायचं असेल अथवा हे 0 to हिरो बनवणारी पुस्तकं घरपोच मागवायची असतील ना, तर आमच्या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि ही पुस्तकं घरपोच मागवा. हो, अगदी शून्य असाल तुम्ही, आम्ही मान्य करतोय तुम्हाला भाषणातलं काहीच माहीत नाही, तर मग हे वक्तृत्वाची साधना भाग 1 नावाचं पुस्तक तुम्ही घरपोच मागवा आणि त्यानंतर लगेच हे दुसरं भाग 2 वक्तृत्वाची साधना भाग 2 हे पुस्तकही तुम्ही घरपोच मागू शकता. आणि दोन्ही पुस्तकं जर मागवली ना तर आम्ही सवलतीच्या दरात म्हणजे कुरिअर चार्ज आम्ही लावत नाही. जर 2 पुस्तके मागवली तर तुम्हाला 0 to हिरो बनवणारी ही 2 पुस्तकं घरपोच मागवता येतात. आता ही 2 पुस्तके मागवा अथवा माझं सुशन महाराज नाईकवाडे नावानं एक प्ले स्टोअरला गेल्यानंतर दिसेल तुम्हाला ॲप आहे. ते ॲप जर डाउनलोड करून घेतलं ना 3447 रुपयात ते ॲप तुम्हाला घर बसल्या भाषण शिकवेल. आणि तुम्ही हा 21 दिवसाचा कोर्स घर बसल्या सुद्धा ॲपच्या माध्यमातून करू शकता ऑनलाईन, अथवा माझं 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण जॉईन करू शकता. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात हॉटेल भक्तिशक्तीला हे प्रशिक्षण होतं आणि महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विकेंडला शुक्रवार शनिवार रविवार पाहून आम्ही प्रशिक्षण घेतो. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात हॉटेल भक्तिशक्ती वडवणी तालुक्यात आहे, बीड परळी हायवेवरच, तिथं आम्ही एकांतात 3 दिवसाची निवासी राहण्याची सोय करून हे प्रशिक्षण घेतो. आणि महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोणावळ्यात अतिशय निवांत ठिकाणी 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण घेतो. 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण जॉईन करा, ही पुस्तकं मागवा अथवा पुण्यात माझं ऑफिस आहे खराडी बायपास चौक अशोकानगर या ठिकाणी भेटूया प्रशिक्षणाच्या माध्यमातून अथवा पुस्तकाच्या माध्यमातून. धन्यवाद.